माझी जनता ही शाहूनगरी आहे. जेवढं वर घेते तेवढं खालीच ठिसते. आजची परिस्थिती एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे. विकास राहायला बोंबाला बाजूला तिसरंच चालू आहे आणि कोण जनता पण बोलायला तयार नाही. तर महिनाभर लई गोड बोलतात, जेवणं दारवा पाटी सगळं देतात, काळज्या करतात, परत 4.5 वर्ष बघत पण नाही. आज शिवाजी महाराज होते मग स्वराज्य स्थापन झालं, सगळीच गप बसली तर काय चालणार आहे. आणि खरोखर बघा ना काय आहे, काय जनतेचा पैसा आहे, जनतेसाठी करतो काय, भीक देते. रस्ता झाला का नाही, बघ क्वालिटी आहे काय, सिमेंट घातले का वाळू घातले, हे बघायला नको. यांचं कर्तव्य नव्हतं. पंतप्रधान असे राष्ट्रपती असणे नगरसेवक आणि ग्रामसेवक, आम्ही सेवक आहोत, जनतेची सेवा काढण्यासाठी आले, रुबाब मारायसाठी आलेत बाई. ही येणार म्हणलं थोडे रस्ते चकाचक, कारण जनता बोंबलालेल्या कंबार गेलं ठोटा तिकडे बघायला तयार नाही. त्यावर तुमच्याकडे बजेट नसते. गव्हर्नमेंट काय यांच्यासाठीच आहे. आज गणपती आपलं दैवत म्हणते, त्याचं नाव घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. त्याच्यासोबत पण दारू पिऊन पाहिजे होतं वाकडं तिकडे नाचतोय. हे योग्य आहे का मला सांगा. आता मला जनतेचा प्रश्न सोडवायचा, मला देणं नाही घेणं. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिला आहे, मतदार हा राजा आहे, त्या राजासारखं राहा आणि 5 वर्ष कॉलरला धरून काम करून घ्या. ओनली सेवा नो मेवा. सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते. येत्या 15 जानेवारीला मतदान होईल आणि त्यानंतर हक्काचा असा नगरसेवक प्रत्येक प्रभागाला मिळणार आहे. प्रत्येकजण चुरशीची लढत असल्याचं पाहायला मिळतंय आणि यामध्येच अपक्ष म्हणून एक क्रीडा क्षेत्रातलं नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणावं लागेल, त्याचबरोबर माजी नगरसेवक राहिलेले विजय सरदार साळोखे हे आज आपल्यासोबत आहेत. ते अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहेत. काय कारण आहे या निवडणूक रणांगणामध्ये त्यांचं उतरण्याचं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव, आपला परिचय. मी विजय साळोखे सरदार. मी एक खेळाडू आहे, राष्ट्रीय खेळाडू, हॉकी प्लेयर आहे. मी प्रभाग 7मधनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काय कारण आहे, याआधी आपण माजी नगरसेवक राहिलेले आहात आणि आत्ता परत या निवडणुकीमध्ये उतरण्याचं नेमकं कारण काय आहे? सर्वप्रथम माझं महत्त्वाचं कारण म्हणजे आज जे राजकारणाला जे गालबोट लागले माझ्या कोल्हापूरपुरतं मी बोलते, मला बाहेरचं काही देणं नाही आणि घेणं नाही, की जनता पैसे घेऊन मतदान करते. ही जो हे पॅटर्न झालेला आहे, शो मला एक दाखवून द्यायचा आहे. कारण मी 2दाच मॅडम फुकट निवडून आले आणि आत्ता पण ती माणसं वेगळी आणि ही माणसं नाही, माणसं तीच आहेत. आत्ता पण तुम्हाला मी निस्वार्थानं मी उभारलेला आहे आणि मी पैशाचंच निवडून येऊन दाखवणार आहे. माझी जनता ही शाहूनगरी आहे. जेवढं वर घेते तेवढं खालीच ठिसते. ज्या लोकांना मोठं केलं ती लोकं आत्ता विसरायला आल्यात. आज महापालिकेची पण आम्ही परिस्थिती बघितली. आम्ही नगरसेवक होतो, स्टँडिंग चेअरमन होतो, काय सगळ्या गोष्टी होत्या मॅडम. आजची परिस्थिती एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे. ह्या प्रशासनाने हिने काय केलेले आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या वेळा तुम्हाला 14-15 बागा होत्या, 13-14 व्यायामशाळा होत्या, टँक 2-3 होते मॅडम. सगळ्या स्पर्धा आम्ही घेत होतो. तुम्हाला सांगतो, दवाखाने किती होती, शाळा किती होत्या. आज रस्त्याची परिस्थिती, पार्किंगची, अतिक्रमण बघा ना, काय वाय एवढं वाईट वाटायला. कोण बोलाय तयार नाही. तरी मी गेली 4-5 वर्ष व्हिडिओवर बोलतो आहे. माझे सगळे आमदार खासदार घरच्यावाने, तरी पण मी देत असतो आहे. प्रशासन पण मला कधी काय नाही. पण काय चाललं ही, विकास राहायला बोंबाला बाजूला तिसरंच चालू आहे आणि कोण जनता पण बोलायला तयार नाही. आज म्हणून मी जनतेला म्हणतो, खरोखर ज्याला आवड आहे माझ्या हे समाजकारण करायचे असल्याला निवडून द्या. इशीत बिशीत काय उपयोग आहे. रोज तुमच्या दारात येऊन तुमची चौकशी केली पाहिजे. गटर, रस्ता, चॅनल, कचरावाला काय पाहिजे काय नाही. ह्या इलेक्शनला गेल्यावर त्या इलेक्शनला आता महिनाभर लई गोड बोलतात, जेवणं दारवा पाटी सगळं देतात, काळज्या करतात, परत 4.5 वर्ष बघत पण नाहीत. आणि माणूस 1-2दा फसते, 10दा फसत नाही. त्यासाठी आजची परिस्थिती, रस्तं बोळ बीळ बघा ना, त्यासाठी मी रिंगणात उतरलो. माझ्या आई शपथ, सूर्या शपथ मी सांगतो, मला उभारायची इंटरेस्ट नव्हता. पण का कोणी तर आलं पाहिजे पुढं. आज शिवाजी महाराज होते मग स्वराज्य स्थापन झालं, सगळीच गप बसली तर काय चालणार आहे. आणि खरोखर बघा ना काय आहे. आज तुमच्या एकंदर बोलण्यावरून वाटतंय की विकासापासून कोल्हापूर वंचित राहिलेला आहे. पण अनेक ठिकाणी आज आपण ऐकतोय की महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, यांनी अनेक कामं केली. महायुती आली तरच निधी येऊ शकतो आणि निधी आला तर हा विकास होऊ शकतो असं बोललं जातं आहे. त्याबद्दल काय सांगाल? हेच खरं कुचकं राजकारण निघाले. पूर्वी असं नव्हतं मॅडम. हे असलं भुरटं राजकारण करण्याने असली मला ते आवडत नाही. आपल्याला स्पोर्ट्समनशिपनं आम्ही पण नगरसेवक होतो, आम्हाला पण विरोध होता. माझ्या भागात फ्रेंगाई काळकाई सरता त्यांनी विचारा, विरोधकात सगळ्यांची कामं केली, राज्यात नंबर घेतलेला. ही स्पोर्ट्समनशिप असते, ही भारतीय संस्कृती असते. ही कुठली संस्कृती आल्या. महाकाविकास जनतेचा पैसा आहे, जनतेसाठी करतो काय, भीक देतात. तुम्ही मला सांगायला योग्य आहे का नाही सांगा ना मला. आज विरोधी पक्ष असून दे हे असते, तुमचे स्वतःचे प्रोजेक्ट कसे सक्सेस होते तो आणि विकास काम करताना अडथळे होते, बजेट मिळत नाही. आता विरोधकांचं किती काय बघताय ना हो तुम्ही.
आहे का नाही सांगा. मग जनतेनं असल्या लोकांनी ठेचायला पाहिजे जागच्या जागी. ही अशी जी उठतीची माणसं आहेत की नाही, जर बघा इलेक्शन गेली रात गई बात गई, विषय कट केला पाहिजे. आणि त्या ह्या माणसाने संपूर्ण माझं शेअर सुंदर म्हणून मी काम करत असते. आम्ही स्टँडिंग चेअर होतो हे होतो, पण मी कधीही माझा भाग बघितला नाही. माझं बघत होतो. आणि ही जी वृत्ती पाहिजे, ही असली वृत्ती आल्यामुळे वाटोळ झाली आहे देशाचं आणि या राजकारणाचं. आपण आता आघाडी पक्षांबद्दल बोललो की परंतु प्रत्येकजण एक असा विश्वास द्यायला लागला आहे की आम्ही आत्तापर्यंत केलेल्या कामांचा आढावा दाखवतो आहे, त्याचबरोबर इथून पुढे आम्ही काय करणार हे दाखवतो आहे. त्याबद्दल काय सांगाल? नाही, माझं मत आहे नियोजनबद्ध आणि क्वालिटी करा. आता मी तुम्हाला सांगतो, आम्ही 2000ला होतो. तुम्हाला सांगतो म्हणजे गव्हर्नमेंटची पण धोरणं कशी चुकायला लागल्यात. त्यावेळेला चंद्रकांत दादा हे मंत्री होते भाजपचे, मला आठवते. प्राधिकरण करणार म्हणून सगळं असं चालू होतं. ते प्राधिकरणमध्येच बोंबाललं, गोंटीवारीमधनं काढलं. ते गोंटीवारीमध्ये पाहिजे तशा बिल्डिंगा रस्ता बिस्ता काय ओपन काय बघितलेलं नाही, रेग्युलर करून टाकले. आता आले अडचण हातावरच्या. तेच जर 2000पासून प्राधिकरण म्हणत त्या आजूबाजूच्या खेड्यातल्या गावातल्या लोकांना प्राधिकरण ह्या नियमाप्रमाणे तुम्हाला काम करा तरच तुम्हाला बजेट मिळेल. आज जर तुम्ही जावा कळंबा बिळंबा साधं उजगाव बिसगाव, इकडं गाडी आलं तिकडं गाडी येत नाही. आज ही हातवाड म्हणालेल्या आहेत, ह्यांचा विकास करायला आम्हाला 20 वर्षे जातील. परिस्थिती बघा आजूबाजूच्या गावातली काय कुठलं काय ठेवलेलं पण नाही. मग हेच पहिल्यापासून नियोजनबद्ध केलं असतं तर हा प्रश्न आला असता का मला सांगा. तुम्ही आता प्राधिकरण हद्दवाढीबद्दल बोलला, परंतु सगळ्यांच्या अनेक जिव्हाळ्याचा प्रश्न असा की जी कोल्हापूरची आन बान शान कमान होती ती कमान आता दुरुस्त नवीन उभारली जाणार असल्याचं बोललं जातं आहे. काय वाटतंय त्याबद्दल? ती पुन्हा उभारण्यात येईल का आणि काय नेमकं असेल त्या बाबतीत? येईल का येणार की करायचं काय अवघड आहे. आमच्यासारखी आली तर आम्ही करीन. करायचं म्हटल्यावर सगळं करता येते. मला आवड पाहिजे पहिलं आणि नियोजनबद्ध आणि क्वालिटी करा. कोल्हापूर ही शौनगरी आहे, तिची शान राहिली पाहिजे. थातूर करायचं. आता मी पण अधिकाऱ्यांच्यावर चिडतो आहे. माप आमदार खासदार बजेट देतात, तुमचं कर्तव्य नाही का तिथं क्वालिटी काम झाले, ढाळ आहे का त्या गटारला, ढाळ आहे का नाही बघत नाहीत, रस्ता झाला का नाही क्वालिटी आहे का, सिमेंट घातले का वाळू घातले हे बघायला नको. यांचं कर्तव्य नव्हतं. ह्याला म्हणून पद लागते. माझ्या म्हणण्याचं काय पण करायचं असलं तर काय अवघड नाही, करायची इच्छा पाहिजे आणि ती पण क्वालिटी आणि नियोजनबद्ध करा. आता ह्या सगळं मी महापालिकेची जी परिस्थिती सांगायला आली तुम्हाला का नाही, ह्याला एकाला दोष देऊन उपयोग नाही. आणि लोकप्रतिनिधी पण म्हणतात की एवढं बजेट आणलं एवढं बजेट का त्याचं म्हणत नाही. अधिकाऱ्याला क्वालिटी करा आणि चांगलं कर त्या कॉन्ट्रॅक्टरला. आज आम्ही मी काम केले, स्टँडिंग चेअरमन होतो. एखादा रस्ता करायचा त्याला 2-3 वर्षाची गॅरंटी असते. का त्यानंतर परत बोलत नाही लगेच रात्रीत आपल्याला रस्ते उकडत असल्याचं पाहायला मिळतं. नाही तेच सांगायला लागलं. म्हणजे काय कोणाला चाललं आहे. आणि मंत्री आले की नाही तेवढं जर रस्ते करायचं ती म्हणजे कोण? अरे ती सेवकच आहेत. पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, नगरसेवक आणि ग्रामसेवक. आम्ही सेवक आहोत, जनतेची सेवा काढण्यासाठी आले, रुबाब मारायसाठी आलेत बाई. ही येणार म्हणलं तेवढे रस्ते चकाचक. आणि जनता बोंबलाल्या कंबार गेलं ठोटा तिकडे बघायला तयार नाही. त्यावर तुमच्याकडे बजेट नसते आणि हे आलं तेवढं बजेट असते. म्हणजे यांच्यासाठीच हे आहे गव्हर्नमेंट, काय यांच्यासाठीच आहे. आणि ही असली पूर्वजांची तुम्ही नावं घेते. पूर्वज अशी नव्हते, महापुरुष अशी नव्हते. तुम्हाला सांगतो आम्ही पण लहानपण बघितली की आम्ही काय बघितलेलं नाही काय. आता महापुरुषांचा उल्लेख आपण केला, पूर्वजांचा केला. अनेक जण त्यांचे जे काही म्हणजे वडील असतील किंवा त्यांचे आजोबा असतील यांच्या राजकारणाचा संदर्भ घेऊन आता नवनेतृत्व यामध्ये उतरत आहेत. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेल्या आहेत की नगरपालिका असेल किंवा कोल्हापूरचा विकास करणार अशी भाषा ते आज बोलत आहेत. काय वाटतंय, त्यांचा तो विश्वास सार्थ ठरवतील का? नाही त्यांना बोलायचा अधिकार आहे. आता आम्ही छत्रपती शाहू महाराज आम्ही त्यांचं मावळं म्हणतो. आमचा अधिकार आहे, आमचं दैवत आहे. पण त्यांच्या विचारानं वागवा ना. आपण नाव घ्यायचं आणि तिसरंच करायचं हे योग्य आहे काय? मग नावच घ्यायचं नाही त्यांचं. बरोबर आहे का? आता वडिलांनी त्यांच्या किंवा आजोबांनी केलं असेल पण त्या पद्धतीनं वागा. चांगलं म्हणायला दिवस वाईट म्हणायला वेळ लागत नाही. माझ्या म्हणण्यात येतो तुम्हाला कळालं का? आज काय झालं, महापुरुषांच्या नावावर तिसरंच चालू आहे. त्या कोणी केलं? आज संभाजी महाराज असून देत आपले दैवत आहे. वयाच्या 33 200 लढाया. काय त्या माणसांना सुख मिळालं असेल? डोळ्यात पाणी येते. शिवाजी महाराज काय सुख मिळालं असेल त्यासनी? आज आग्र्यावरून तिकडं आलं म्हणजे काय आहे का नाही. आणि त्यांची आपण घेतो आहे आणि आपण तिसरंच करतो आहे. बिन नावं घेता करता येते की. आज गणपती आपलं दैवत म्हणते, त्याचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही. त्याच्यासमोर पण दारू पिऊन पाहिजे होतं वाकडं तिकडं नाचतो आहे. हे योग्य आहे का मला सांगा? मग राहून दे की आपल्या आईवडिलांचा फोटो लावायचा ना आपणच नाचत बसायचं पाहिजे तसं कोण विचारते आपल्याला?
नाही, राजकारणामध्ये आपण पाहतोय की राजकीय वडील असतील किंवा आजोबा असतील यांचे संदर्भ घेऊन नवनेतृत्व यामध्ये उतरत चाललंय. ते तितक्या योग्यतेचे आहेत का, आपल्याला काय वाटतंय त्याबद्दल? नाही, ते पण नवीन होते, असून दे, करून द्यात, पण त्यांच्या विचारानं वागा. नाहीतर त्यांचं नाव घेऊन तिसरं करत असलं तर फार मोठा अपमान आहे तो, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण बघतोय कोल्हापूरला पाणी प्रश्न एक म्हणजे सुरू झालेला आहे. पाण्याबद्दल अनेकांनी निधी आणले, त्याचबरोबर अनेक प्रकल्पही कोल्हापूरमध्ये राबवण्यात आले. आता सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर हेवे दावे सुरू असल्याचं, मी आणलं तू आणलं असं सध्या चालू आहे. त्याबद्दल काय सांगा? मग हे चुकायला आले ना. मला यांचा राग काय होते नेते लोकांचा. माझी काय घरचे, मी काय तोंडा बोलते, लग्न असून दे, बारसं मेलं सुख दुखाला ही एकत्र असतात. आणि एक असं विकास काम करताना ह्यांचं तोंड इकडं त्याचं तोंड, हेचं ओढणं काढा आणि त्याचं ओढणारं, हे योग्य आहे का? आणि सगळ्यात दोष मी प्रशासनाला देतो, कोण पण असून देतो. माझं म्हणणं आहे, ज्यावेळेला आणतो आम्ही बजेट, त्या प्रशासनाचं काम आहे ते क्वालिटी आणि चांगलं करून घ्यायचं. पण तुम्ही जरी निधी आणला तरी तुमचाही अधिकार आहे ना की हे काम पूर्णपणे व्यवस्थित व्हायला पाहिजे. ते सांगते, हे जे नाव सांगतात ते त्यानं सांगतात, खरं काय सांगत नाहीत. पण आम्ही चिडतो ते ह्यासाठी ना. आता मला हॉकी स्टेडियमला शासनाचं पाहिजे, आम्ही क्वालिटीने उभारून करून घेतलं ना. दादा होणार आहे काय, दादा मिळणार आहे सांगा. आता शाहू महाराजांनी एवढं मोठं धरण बांधले, काय पाणी पाणी बाहेर बघा किती परिस्थिती आहे. पण तुम्हाला साधं त्याचं नियोजन करायचं ना. आता मी बघतो आमच्या इथे गल्लीत भागातनी एक ठिकाणी 3 पाईपा काढल्यात. हाय बजेटी मिळालं म्हणून झालं. लाईटा एक ठिकाणी 10 आहेत आणि एक ठिकाणी काहीच नाही आहे. मग हे प्रशासनाचं काम आहे का नाही. इथं ही लाईन चांगली आहे, इथं ही घालायची गरज नाही, त्याच्यावर ते दुसरीकडे घाला करता येते. इथं पाईपा 4 आहेत. आता हॉलिजन लावतात मोठा आणि खाली आणि LED लावलेल्या असतात. काय गरज आहे सांगा. लई मोठं काम केलं, कसलं काम केलं तुम्ही. एका तरण्याबाण नेतृत्वाचं काम सध्या आपण करताय असं म्हणायला हरकत नाही. पण एक या रणांगणात उतरत असताना काय अजेंडा राहणार आहे आणि कोल्हापूर, आता आपण म्हटलं की माझ्या कोल्हापूरचा मला विचार करायचा आहे, त्या संदर्भात काय अजेंडा असणार आहे, काय करणार आहात नेमकं आपण? माझं स्पष्ट मत आहे, मला अभिमान आहे, माझ्या शाहूनगरीत माझा जन्म झाला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज. पण माझं एक म्हणणं आहे, जे आज कोल्हापूरची परिस्थिती चालली आहे, ही आपण सुधारू. करायचं ते नियोजनबद्ध आणि क्वालिटी करा. आज इतर गावामध्ये गेलो, साधे इथं गडिंग्लज कागलमध्ये गेलो की ह्याला बेळगावला गेलो, किती सुंदर झाले. आणि विरोधाला विरोध करू नका. एखादं चांगलं काम केलं तर आपण चांगलं काम करू, आणि चुकत असलं त्याला समजावून सांगा, प्रशासनाला समजावून सांगा, हे चालली हे चुकीचं झालं आणि ह्या पद्धतीचं आपण करू. ॲडजस्टमेंट केल्याशिवाय कुठलीही कामं होत नाही आहेत. म्हणजे आजची आणि आत्ता हेवं दावं काढण्यातच आपलं वेळ गेलं. मी आता ते मी वाचतच नाही पेपराचं, ही बघितलं नाही, ह्याने केलं त्यांनी केलं त्यांनी केलं, हेच चालू आहे. चांगलं राहिलं बाजूला. आणि माझं स्पष्ट मत आहे, आज जी माझी महापालिकेची जी परिस्थिती आहे ती एवढी डाऊन झालेली आहे. म्हणजे उत्पन्नाचं साधन नाही आहे. जी आता बागा बिगा मी तुम्हाला सांगितलं, व्यायामशाळा म्हणा, आम्ही महापूर स्पर्धा बिर्धा रंकाळा बचो काय पाहिजे ते करत होतो, हाय त्या बजेटमध्ये. ते परत मला रुटीनला आणायचं आहे. माझी महापालिका जशी पूर्वी होती, दवाखाने, शाळा म्हणा, बागा म्हणा, जेवढ्या बहुजन सुखाचं बहुजन हिताचं जे माझं ब्रिज बघताय महापालिकेचं, ते टिकवून आम्ही जेवढं काय करायचं, उत्पन्नाचं साधन वाढवण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार. उत्पन्न आहे तर बाहेर आता मी फार मोठी चूक केली आहे. मी जाहीर माफी मागतो आहे IRB आणि टोलला घालवून. आज तुम्हाला सांगतो, आम्ही असताना आम्ही बोटवर केली म्हणून मी अपक्ष उभारण्याचं कारण म्हणजे काय, मी कोणाच्या बनणार नाही. आत्ता मला जनतेचा प्रश्न सोडवायचा, मला देणं नाही घेणं. माझं सुंदर कोल्हापूर चांगलं व्हावं, माझा भाग चांगला व्हावा, ह्यासाठी मी उतरलो यात रिंगणात. मला कुठली हाव नाही काय काही नाही आहे. पण आता जे चालले आणि ही परत शिस्त आणण्यासाठी आता मी तुम्हाला सांगतो, आमचं वर्कशॉपला का नाही, मी असताना 13 रोलर होते, तुम्हाला 9-10 टँकर होते, JCP 10-12 होते, 40 डंपर होते. आज परिस्थिती बदली, एका दुसरं हाय खाडपोड मोडपोड, काय कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. त्यामुळे किती म्हणजे हे आहे, पहिल्या घड्या बसवायला पाहिजेत. आणि बजेट नाही नुसतं बजेट नाही का, नुसतं पगार मग पैसे जातो आहे कुठं. मी महापालिकेत धडधडीत चॅलेंज केले तुम्हाला सांगतो. आम्ही जेवढा होतो आमच्या नगरसेवकांचं, तेव्हा 5,000 मानधन असेल, झालं महिन्याचं 2,000, वर्षाचं 24 गेलं 81 जणांचं. आम्ही प्रत्येकजण कमीत कमी 10 लाख, जास्त 15, 20, 25, कोण पदाधिकारी 50-50 लाख घेत होता विकास कामासाठी. ते पैसे 5 वर्ष वाचले. मग ह्यो पैसा गेला कुठे. आम्ही आता 5-6 वर्ष नगरसेवक नाही, तुम्ही पैसे नाही, ह्यो आम्हाला विकास कामाला एवढा पैसा मिळत होता, मानधन बाबा एवढं मिळत होतं, मग हे जातात कुठे पैसे. बघल तर पैसे नाहीत, पैसे नाही, मग काय चाललं हे तर बघितलं पाहिजे. बरं. आणि उत्पन्नासाठी आता मार्केट, पार्किंग बिर्किंग किती गोष्टी आहेत उत्पन्नाच्या, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे का नको.
गाड्या पण नाहीत, ते नाहीत. ही जी पहिली गेलं तर शिस्त. आणि मी हे नशिबाचा खेळ आहे, येऊ हा प्रश्न वेगळा आहे. तरी पण नवीन पिढी जी येणार आहे त्यांना माझी एक विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, संस्था आहे तर आपण आहे, नाहीतर काही उपयोग नाही. तिथं काय आपण विकासाला गेलो आहे आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला विकासाला मिळणार आहे. मॅडम आम्ही असं फोन केला आहे, टँकर पाहिजे, रोलर पाहिजे, आमचं महापालिका ग्राउंड आहे, 1 मिनटात येत होतं. आता 2-2 दिवस पाळी आलेल्या. म्हणजे आज खेळाडूंना पाहिजे, आपल्याच विकासाला आपलीच मिळत असतात आणि आपल्या हक्काची मिळत असतात. आता बागा बिगा किती लोक फिरत होते, काय परिस्थिती आहे सांगा. आणि म्हणून आमदार खासदार असते मी हीच होते, तुमच्याकडे आहे ना, का तुम्ही याच्यासाठी बजेट वापरत नाही, का करत नाही सा. आता लाईटा बिले एकीकडे नाही तर नाहीत. बघा ना तुम्ही, आज रस्ते बघितलं तुम्हीच महिन्यात 15 दिवसात वाहून गेलं आणि ह्याव गेलं. आता पाणी नियोजनबद्ध करायला पाहिजे का नको, चॅनेल बिनेल. मग ह्या ज्या गोष्टी आहेत आणि एखादा प्रोजेक्ट करा तो पूर्ण करा, मग दुसऱ्याला. आज पार्किंग बघितलं ना, 20 वर्ष झालं आहे त्या सर्व टाकी बसलं, ते कुंड काढला आहे, 4 वर्ष बोंबलं तसाच पडला आहे. तुमच्याकडे बजेट नाही तर काढू नका ना ते, आहे का नाही. तुम्ही पण कोल्हापूरचा आहे, मी बोलते का चुकीचं बोलायला काय सांगा. आता फेरीवाल्याची बरं, अरे आपल्या आया बहिणी येत असतात, आम्हाला जायला अरे ज्या गिऱ्हाईक आहे तर तुम्ही लावताय कसं, पण याला जायला वाट नसते. शिस्तबद्ध पाहिजे का नको, हे कोणी काम करायचं सांगा. नुसतं आणि मंत्री आली की नाही, पंतप्रधान मधलं शूटिंग, अरे त्यांच्यासाठी आम्ही इथं बोलतो आम्ही, अरे आमच्यासाठी बघा म्हणून मी त्यासाठी म्हणतो. मी काय नाही आवडा मोठा नाही आहे, असल्याने हळूच रात्रीत येऊन फिरायला पाहिजे, वाय 2 व्हीलर. म्हणजे ही खरी काय आहे यांचं दिसते या प्रशासनाचं काय भानगड आहे ती, बरोबर आहे का नाही. नक्कीच सर, आपण अगदी तळमळीनं या कोल्हापूरच्या विकासासाठी एक अजेंडा घेऊन आहात. त्याचबरोबर मतदानातील सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल तर तो मतदार राजा आहे. त्या मतदार राजाला काय आव्हान कराल. मी तेच सांगतो ना, तुमची बदनामी जव्याला आलेली आहे. मी आज चर्चा मी ती मिटवायसाठी मी उभारलो आहे. मी कुणाला 1 रुपयाची हे नाही आहे, जे पैशाला बळी पण मतदार माझा खरोखर राजा चांगला आहे. जो तुम्ही जसं वागता तसं ती वागत असतात. ती तुमच्या दारात नाही, आम्ही जातो त्यासनी हे पैसे घ्या म्हणून, आणि त्यांचीच बदनामी केली. आणि आपण खात्याला सांगायचं नाही, म्हणण्यात देतो का फुकट कोण देत नाही. आणि आज मी त्या बेसवर उभारले. तुम्ही तुमचा स्वाभिमान विकू नका. एक दिवस तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटने दिला आहे, मतदार हा राजा आहे, त्या राजासारखं राहा आणि 5 वर्ष कॉलरला धरून काम करून घ्या. जर तुम्ही त्याच्यात बिंदात असला तर 5 वर्ष तुमच्याकडे बघणार नाही. आणि ज्याला ECBC असू नये, साधा असू नये, ज्याला आवड आहे त्याला पाठवा, नाहीतर ह्यांच्या दारात जावा. आम्ही जनतेच्या दारात जायचो, तो आज जनतेच्या दारात इच्छा जाणार आहे आम्ही, की तुमची काय काम आहे, काय प्रॉब्लेम आहे. आणि जनतेचं काय नसते उभी बघितले, कुठे कचरा, ड्रेनेज नाही, पाणी नाही आलेलं, कमी आले, हेच सांगतात. आणि हे जर तुम्हाला ऐकायला मिळतं तर उभारू नका. हे तुम्ही धंद्यात लक्ष घ्या, ह्याच्यापेक्षा मोठं विचारला. ही सेवा आहे, नो मेवा आहे म्हणून माझं वाक्य आहे, ओनली सेवा नो मेवा. जे आहे ती मी बोलतो आहे तीच सांगतो आहे तुम्हाला, ह्यात काय बोलतो ते बोलते. ओनली सेवा नो मेवाच्या माध्यमातून कार्य करूया. आपल्या महानगरपालिकेला जशी ती पूर्वी विकसनशील होती तशीच तिला आत्ताही बनवण्याचा अजेंडा विजय सरदार साळोखे सरांनी ठेवलेला आहे. तुम्हाला महापूर स्पर्धा बिराव सगळं कधी कोण मला तुम्हाला सांगतो काय पाहिजे, कबड्डी, कुस्ती म्हणाल ते घेतो, तो म्हशीच्या शर्ती, टकरा, कोंबड्याची झुंजा, काय नाही, सगळ्या महापूर स्पर्धा का आनंद लुटून. आमचं गॅदरिंग असायचं, अधिकारी आम्ही क्रिकेट मॅच असायचे, आयुक्त महापौर, तुमचे हे चॅनेलवाली, पत्रकार, वाढदिवसाला गाणी आणायची, आम्ही गाणी डान्स बीज दंगा धडकूच करत होतो तिथे. म्हणजे ह्यो जो आनंद रंकाळा महोत्सव दर शनिवार रविवार रंकाळा महोत्सव गाणी बिणी आपल्या लोकांना बघायला मिळून दे, हा आनंद लुटत होतो. आता काहीच नाही आहे. म्हणजे हे आणि हे चालू जर आलो नशिबानं, जनतेनं जर मला साथ दिली, मी जनतेच्या जीवावर जनतेच्या प्रश्नासाठी उभारलं तरच मी हे करू शकणार. हे माझे विचार आहेत, असे सगळे असतात नाही. पण त्यावेळेला काही लोक सगळी मला साथ देत होती. माझी नगरसेवक प्रशासन मला कधीच काय अडवत नव्हतं, तुला काय करायचं आणि मी पण चांगलं करत होतो. आणि एक आनंद होता त्या क्षणाला. अजून जरी माझ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना नगरसेवकांना विचारलं आणि सगळ्याची इच्छा आहे माझीच नगरसेवक सरदार तू आज पाहिजेस म्हणून, पण जनतेला आवडलं तर. आणि माझं एक स्पष्ट मत आहे, माझं दार 24 तास खुलं असते. मी स्वार्थपट्टी कुठली भूमिका करत नाही आणि देत नाही. माझ्या हॉकी पोरास ते कधीही तुम्ही विचारा, हॉकीस्टीला नशिबाने साथ बैला विजय सरदारचं जेवलाच का नाही. स्वार्थपट्टी मी काय नाही. आता ती महिनाभर मिस्ते पेचाच्या जेवण बिवण ती माझ्या बुद्धीला पटत नाही. मी आत्ता काही देणार नाही. निवडून आलो नाही आलो हा प्रश्न आहे. माझं दार तुमच्यासाठी 24 तास. आणि माझ्या दारातनं कोण उपाशी गेलेलं नाही, हे मी चॅलेंज देऊन सांगतो. कोणी जरी आला, मी कुठली पण येऊन द्यात, माझ्या 1 मिनटात सांगते 10-15 जेवण कर वाढायचं. ही आम्हाला देवान दिलेली देणगी आहे, त्यामुळे ते चालायचं. पण माणसानं आपला स्वाभिमान ठेवावा. बघा, आपण जर स्वाभिमान निघाला तर काही उपयोग नाही. दोन्ही तोंडानं बोलू नका तुम्ही.
तुम्हाला चांगली माणसं पाहिजे तर कुछ पाणी गेले कुछ कोणा पाहिजे, चांगली पाहिजे ते त्याग थोडाफार केला पाहिजे. आमच्या आईचं सोनं ठेवून घर बांधलं, आम्ही पण लाखो रुपये कोट्याने सोडल्यात मॅडम. माझ्या खिशात 5 पॉईंट पैसे घालाय पैसे नसते, मी गाडी ढकलत आणली आहे. मी लाजत नाही कोणाला. हा ये आता हे पडकं घर होतं, हा येत आम्ही आणून राहतो आहे. आणि विजय सरदार जो पहिला होता तोच आता आहे. ओनली सेवा दो मेवा. कोणाला पैसे नको आहेत, कोण पण मायकाला सांगू दे विजय सरदार आल्याला पैसे नाही. स्टँडिंग चेअरमन होतो, विचार असे फळच म्हणायचं तिकडे. पण कसं आहे, हाय त्यात आम्ही समाधान आहे. आपण लग्नात पाकिट देतो, प्रेमान देत असतो. पण हा नको ते आपल्याला, आणि आम्ही कोणाचं काढत पण नाही. तुम्हाला जैसी करणी वैसी भरणी. मला काय करायचं आहे, मला जे वाटलं ते मी करतो. माझ्यात आहे त्यात मी समाधानी आहे. माझी जनतेला एवढीच आहे तुमच्यासाठी आहे. आणि घरबीर बांधाय बघतोय त्रास द्यायचा मुद्दाम, आणि घाण सवय काय तोंडावर गोड बोलायचं आणि माघारी तिसरंच करायचं, फोन करायचा आणि तटवायचं, आणि तुम्ही नवच म्हणायचं. ही जी उडते ही राजकारणात, आणि कुचकं राजकारण लय आले आहे. वेश्यापोटी कुचकं, ह्यो याचा ह्यो त्याचा. अरे काय करायचं आहे, वास्तविक ते दुश्मनचं पण मन घेतलं पाहिजेत. माझे छत्रपती शिवाजी महाराज बघितलं ना, अफजल खान एवढा त्याच्या जीवा उठला, मारला, पण त्याची समाधी करायला लावली, त्याला वतन दिलं आणि जा त्याची कर म्हणला, कारण तो एक सरदार होता. हे जे विचार आमच्यात आहे तो जळते आमच्या मनात. आम्ही पण हिंदू आहोत, आम्हाला पण अभिमान आहे त्याचा. या कोल्हापूरची जी काही जुनी महानगरपालिका होती, तिचा जो कार्यकाल चालायचा, इथली जी जनता त्यावेळी सुखी होती, तशीच जनता मला पुन्हा एकदा पाहिजे आहे. हा अजेंडा घेऊन सरदार साळोखे सर आज या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, सोबत तुषार पाटील.